आता मोठी ब्रेकिंग बातमी पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8:30 वाजता संबोधित करणार आहेत। आताची एक मोठी सध्याची घडामोड आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8:30 वाजता संबोधित करणार आहेत। कालची जी मोठी घडामोड आलेली आहे, विधेयक महिला आरक्षणासंदर्भातलं ते लोकसभेमध्ये नामंजूर झालं आणि त्यानंतर 12 वर्षांमध्ये पहिल्यांदा मोदी सरकारला मोठा धक्का लागल्याचं बोललं जात आहे। विरोधक याला विजय म्हणून साजरा करतायत। त्यावरच आता पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं आणि आज 8:30 वाजता रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत। यामध्ये ते काय बोलतील, काय भूमिका व्यक्त करतील तेही पाहावं लागेल। तुर्तास थोड्या वेळापूर्वी मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यामध्ये देखील या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी या विधेयकाच्या नामंजुरीनंतर एक महत्त्वाची भूमिका व्यक्त केलेली होती। विरोधकांना या चुकीचे भोगमान भोगावे लागतील असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर आता 8:30 वाजता देशाला संबोधित करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी। त्यामध्ये ते काय बोलतील आणि याबाबत विरोधकांवर काय टीका करतात आणि या विधेयकाबाबत ते काय बोलतात तेही पाहावं लागेल। या संदर्भातली अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देतील। प्रशांत, 8:30 वाजता संबोधित करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, काय बोलू शकतात, काय संभावना आहे, काय माहिती? महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 8:30 वाजता संपूर्ण देशाला संबोधित करणार आहे। महत्वाचं म्हणजे 3 दिवसाचं विशेष अधिवेशन महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलवण्यात आलं होतं। हे असताना ज्या पद्धतीने विरोधकांनी हे विधेयक बारगळलं आणि नामंजूर केलं, त्यानंतर आता या विधेयकाच्या संदर्भातली काय भूमिका असेल, सोबतच आता ज्या पद्धतीनं महिला आरक्षणाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका जाहीर केली होती संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये, राज्यसभेमध्ये बोलताना देखील आणि लोकसभेमध्ये देखील, त्या संदर्भात वक्तव्य करतात का हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल। त्याचमुळे पंतप्रधान मोदी आज संपूर्ण देशाला कसं संबोधित करतात आणि संबोधित करताना कुठल्या मुद्द्यांचा उहापोह करतात हे देखील ऐकणं आणि पाहणं महत्वाचं असेल। धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। 8:30 वाजता रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत आणि कोणत्या मुद्द्यांवर ते भाष्य करतात आणि काय भूमिका व्यक्त करतात त्याकडे देशाचं लक्ष लागलेलं असणार।